विद्यमान सचिव देखील आहेत, आपण देखील या ठिकाणी विराजमान व्हा। जितेश पस्ते आपण या। मयूर पस्ते साठी खूप सारे पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय, ते नसेल हवं असेल तर मग आपण सांगून द्या। भानुदाजी पस्ते यांच्याकडनं 500, राहुल साठी देखील पारितोषिक आहे, निशांत साठी पारितोषिक आहे आणि पाहिलं तर वीरू पस्ते साठी देखील पारितोषिक आहे। सर्वांसाठी पारितोषिक सर्व मिळेल, थोडा वेळ थांबा। राहुल भोईर साठी पाण्याची व्यवस्था करा चला। आज टायगर तांदलीकरांचा टायगर आज जिंदा होता आणि ज्या दिवशी राहुल भोईरची फलंदाजी बहरते त्या दिवशी त्याचा खेळ चांगला होत असतो। यापुढचं सूत्र मी प्रवीण शिंदेच्या हातामध्ये देईल आणि खऱ्या अर्थाने आज मी खूपदा प्रयत्न करत होतो की अशी टुर्नामेंट भरवण्यासाठी, मात्र आज माझ्या खऱ्या अर्थ यशाला आणि माझ्या संपूर्ण टीमला खऱ्या अर्थाने आज यश मिळालंय। संपूर्ण याचा मी श्रेय देईन माझी संपूर्ण टीम असेल, विलास पाटील, नरेश पाटील, अनेश मिंगर असेल, तुषार जाधव, प्रथमेश, रोशन असेल, निखिल असेल, त्यानंतर देवा असेल, त्यानंतर आमचे योगेश पाटील असेल, प्रसाद पाटील, कैलास पाटील, जयेश पाटील, दिनेश पाटील, विक्रम कांबळे, विकास कांबळे, सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने आज या संपूर्ण विभागामधील एक चांगली स्पर्धा आज भरवण्यासाठी जी यशस्वी सर्वांनी प्रयत्न केले त्यासाठी सर्वांचे देखील मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जातो प्रवीण शिंदे यांच्याकडे पुढचे सूत्र आपण। चला राहुल भोईर आपण मंचावरती या। राहुल भोईर आपला कॅश प्राइज घेण्याकरता मी या ठिकाणी विनंती करेन साईनाथ भाऊ आपल्या शुभास कॅश प्राइज द्यायचं आहे राहुलला। चला प्रीतम भाऊ आपण देखील या, आपल्याला या ठिकाणी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दीपक दादा बोंबे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज होतो। चला मी सन्माननीय जगदीश मयूर हिंदोळे आपण मंचावरती यायचं। रम्या मयूर हिंदोळे आपण मंचावरती या। चला पुढील आपण कॅश प्राइज वितरण करत आहोत। मयूर पष्टे आपण यायचं आहे, भावनादास पष्टे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि त्यानंतर साईनाथ भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला 200 रुपये, एकंदरीत 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मी जगदीश पष्टेंना विनंती करेन आपल्या शुभास मयूर याला कॅश प्राइज देऊन सन्मानित करायचं आहे। त्यांनी स्वीकार करायचा आहे।
या ठिकाणी करत आहोत. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. गेले 4 दिवस ज्यांनी उत्कृष्टरित्या डीजे ऑपरेटिंग केली आणि या स्पर्धेकरता मोफत डीजे व्यवस्था ज्यांनी करून दिली, डीजे सागर आणि डीजे रोहन यांचे या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. वेडवाळ गावचे आहेत, अनिश बेंगाव यांचे मेहुणे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत. डीजे रोहन, डीजे सागर, अनिश मेंगाव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण डीजे सागर, डीजे रोहन यांचा आपण सन्मान करत आहोत. वेडवाळ गावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला मोफत डीजे व्यवस्था लाभली होती, त्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून गेले 4 दिवस आपण ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा पाहिली. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्ह, शहापूर तालुक्यातील वाशाळा गाव, आणि तिथून ही व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचला आणि चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पोहोचून दिली. तर त्यांचा सन्मान कृष्णा भोईर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. विक्रम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मंडप व्यवस्था, मंडप डेकोरेटर्स, कृष्णा मंडप डेकोरेटर्स, आपण मंचावरती या. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. कृष्णा मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण आकर्षक मंच पाहतोय. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते, कैलास पाटील आपण मंचावरती या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. महिंदे संघाचे राकेश चेतन पाटील कुठे असाल तर मंचावरती, आपण देखील पंचांच्या भूमिकेसाठी आम्हाला सहकार्य केलं होतं. चेतन पाटील महिंदे. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू व्यवस्था लाभली. दिनेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करत आहोत. योगेश पाटील आपण मंचावरती, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. पुढील सन्मान करत आहोत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानाची व्यवस्था लाभली. सन्माननीय संतोषजी पाटील महिंदे कुठे असेल तर मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. संतोषजी पाटील. चला, या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला व्यवस्था केली, संतोषजी पाटील आपण या मंचावरती, त्याचा शुभ सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. या अगोदर मात्र मित्रांनो टाळ्या वाजवायचे आहेत, ज्यांनी आपला गोड आवाज आपल्या स्पर्धेमध्ये 4 दिवस सतत दिला. या कोयड्याचा बुलंद आवाज प्रवीणजी शिंदे सर यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. एक अतिशय गोड आवाज, एक मधुर वाणी जे नेहमी आपल्यापर्यंत पेश करत असतात. आणि मी विनंती करेन प्रसाद आणि जयेश पाटील आपण या. प्रवीण शिंदेचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. रोशन देखील यायचंय. विकास
ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी 4 दिवस वायफायची सेवा ज्याला पुरस्कृत झाले बाईक आपण या आपल्या जागी शुभ सन्मान मंचावरती केला जाईल। निखिल शिंगारे बाईक शुभ सन्मान करायचा आहे। समीर जाधव, तुषार जाधव, या मैदानाचे मालक आपण पाहतो संतोष पाटील, आपण देखील या। ऋतिक पाटील कोणी असेल तर आपण या, आपल्या शुभ सन्मान मंचावरती केलं जाईल। स्वतःचे आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण नवनाथ मोरे आणि त्यांचा संपूर्ण जे हनुमान क्रिकेट संघ महिंदे यांचा खऱ्या अर्थाने यांचा टाळ्या वाजवा की ज्यांनी आमच्यासाठी हे मैदान इथे उपलब्ध करून दिला आणि खऱ्या अर्थाने एवढं मोठं मन हे महिंदेकरांनी केलं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला स्पर्धेसाठी खूप फक्त मैदान दिलं नसून जी मदत ज्यांच्या परिवाराने जी होईल ती मदत त्यांनी आम्हाला सरळ हाताने केली। पारितोषिक देण्याचं काम नवनाथ मोरे यांनी केलं आणि जी मदत मैदानावरती जी आम्हाला करण्यासाठी तत्पर सर्व जे हनुमान क्रिकेट संघ महिंदे खूप सारी मेहनत घेतली आणि नवनाथ मोरे यांनी त्यांना शब्द एक होता की ही ट्रॉफी आपल्याच गावामध्ये आहे आणि ही ट्रॉफी आपल्याला सक्सेस करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने नवनाथ मोरे यांनी दिलेला जो शब्द मला जो शब्द दिला होता तो खऱ्या अर्थाने संपूर्ण महिंदेवासियांनी पूर्ण करून दाखवला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या टाळ्या वाजवा आपण एक दिलेला शब्द वचन केले आणि आम्हाला स्पर्धा भरवण्यासाठी या मैदानात यशस्वी संपन्न देखील झाले आणि आज माझं ड्रीम खऱ्या अर्थाने कंप्लीट झालं की एवढी मोठी टुर्नामेंट करण्यासाठी जी माझी ड्रीम होती ती देखील आज कंप्लीट झाली आणि ज्यांनी मला या स्पर्धेसाठी दानशूर दात्यांनी मदत केली, ट्रॉफी स्पॉन्सर, कॅश प्राइज ज्यांनी दिले, संपूर्ण पारितोषिक दिलं किंवा ज्यांनी आमच्या संपूर्ण बाबा ग्रुपने जी मदत केली आणि आमच्या केले ग्रामस्थ मंडळ केले आणि केलेकर या सर्वांनी आम्हाला मदत केली, त्याच्या सर्वांच्या मदतीने ही स्पर्धा आम्ही यशस्वी संपन्न करू शकलो त्याबद्दल त्या आमच्या संपूर्ण मंडळाचे मी शतश आभार व्यक्त करतो। तर आता जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे। तर या ठिकाणी या स्पर्धेबद्दल मी आमंत्रित करेन मनोगत व्यक्त करण्याकरिता सन्माननीय नवनाथजी मोरे साहेब या स्पर्धेबद्दल आपला मनोगत व्यक्त करतील, बद्दल मनोगत व्यक्त करतील। हॅलो हॅलो सर्व क्रिकेट रसिकांना मनापासून सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो। आपण या टुर्नामेंट मध्ये इथे येऊन या सक्सेसफुल टुर्नामेंट साठी आपण सगळ्यांनी जो सहकार्य केलाय, मी विशेष करून केले ग्रामस्थ आणि बाबा स्पोर्ट केले यांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही या स्पर्धा एवढा मोठे आयोजन सक्सेसफुल रित्या तुम्ही इथे करून दाखवले आणि या तुमच्या या टुर्नामेंट साठी खरंच हँड्स अप करतो आणि विशेष करून मला मी माईक यासाठी हातात घेतलाय की या टुर्नामेंट साठी 100% योगदान एकमेव संदीप आणि संदीपचे प्रयत्न हे 100% होते म्हणून या टुर्नामेंट आतापर्यंत सक्सेसफुल झाल्यात आणि मी बघतो या खेळाडूची तळमळ। मी मागील महिंदे इथे झालेली मॅच आणि दाभाड इथे झालेली मॅच मी वारंवार संदीपला ओरडे होतो की संदीप तू कुठेतरी कमी पडतोस, जे मैदानामध्ये चेअरअप व्हायला पाहिजे ते चेअरअप होत नाहीये, तुझी टीम विजयाकडे जाते पण तो विजय तुझ्या हातातून निसटून जातोय, त्यात तू कुठेतरी कमी पडतोय। त्यावर संदीपने मला एक उत्तर दिलं की ठीक आहे भाऊ तू बोलतोय ते बरोबर आहे पण मला माझ्याकडे संघामध्ये प्लेयर्स कमी आहेत, कसे तरी मी 12-13 प्लेयर करून एखादी टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी जातोय आणि या ओम साई असोसिएशन मध्ये सगळ्यात जास्त स्ट्रगल करणारा संघ असेल तो बाबा 11 केले, कारण आतापर्यंत मी बघतोय एवढ्या टुर्नामेंट झाला एकही चषक न जिंकता सातत्याने म्हणजे 3 ते 4 वर्ष जिथपासून या असोसिएशन मध्ये ते लोक सामील झालेत तिथपासून ते या टुर्नामेंट असोसिएशन मध्ये खेळतात, एकही ट्रॉफीला त्यांनी गवसणी घातली नाही, तरी कुठली जिद्द कुठलाही कमीपणा न मानताना सातत्याने क्रिकेटच्या पटलावर ते लोक खेळत असतात। मी यासाठी सर्वांकडून अपेक्षा करतो मी त्यांच्या टीमसाठी आणि त्यांच्या या जिद्दीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। संदीपने दिलेलं उत्तर एवढं खतरनाक होतं की मला मी निशब्द झालो त्याला उत्तर पुढे काय बोलायला, त्याचं एकच उत्तर होतं जर मी माझ्या एखाद्या खेळाडूला बोललो
आणि त्याला राग आला तर माझ्या मैदानात मला 11 प्लेयर मिळणार नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि एवढी मोठी शोकांतिका असताना सुद्धा त्याचं हे धाडस एवढ्या मोठ्या टुर्नामेंट आयोजन करण्याचं. मी माझ्या टीमच्या वतीने गावाच्या संदीपसाठी सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि बाबा स्पोर्टला विनंती करतो की तुम्ही त्याचं सगळ्यांनी कौतुक करून त्याला सन्मानित करायचं स्टेजवर. एवढे म्हणून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने संदीपचा सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे. अनेश मेंगाळ, मुकेश मांडवे, विलास पाटील, नरेश पाटील आणि संदीप पाटील आणि विक्रम, आपण सर्वांनी या इथे. आपण या ठिकाणी आपल्याला सर्वांना सन्मानित केलं जाईल. तर मी या ठिकाणी विशेष करून नवनाथ भाऊ आणि रवींद्र पष्टे साहेब मी विनंती करेन आपण संदीपचा सन्मान करा, कारण त्याचा ताबेदार तो आहे. कारण खूप सारी मेहनत आमच्या समोर त्यांनी घेतली आहे. अगदी टीम आणण्यापासून बक्षीस गोळा करण्यापासून खूप सारी मेहनत संदीपने घेतली. त्यामुळे संदीपसाठी नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अगदी केळेगाव म्हटलं तर छोटंसं गाव आणि छोट्याशा गावामध्ये 11 खेळाडू घेऊन त्याने आतापर्यंत क्रिकेट जागा ठेवलाय आणि केळेगावाचं क्रिकेटच्या पटलावरती कुठेतरी नाव त्याने अधोरेखित केलंय. आणि या स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा उचलला संदीप पाटील यांनी. धन्यवाद डीजे. आणि त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत विलास पाटील, अनेश मेंगाळ, नरेश पाटील, मुकेश मांडवे आणि विक्रम. आपण या तुमचा एकत्र सर्वांचा सन्मान आपण करूयात. विलास पाटील यांचा सन्मान करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय साईनाथ भाऊ. आपल्या शुभास्ते या ठिकाणी विलास पाटील यांचा सन्मान करायचा आहे. नकळत माझ्याकडून विलासचं नाव राहिलं की विलासची तळमळ सुद्धा तितकीच महत्वाची होती. परंतु मी संदीपसाठी खास काय संदीप माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता. विलासने खूप मेहनत घेतली. तर मी सगळ्यांना विनंती करतो विलाससाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. बघा पडद्यामागे काहीतरी होतं जे पडद्यासमोर मला दिसलं होते मी व्यक्त केलं. पण पडद्यामागचे हिरो संदीपने नुकतं सांगितलंय की अनेश मेंगालजी जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते आणि विलासजी पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत घेतली. मी अनेशजी मेंगाल साहेबांचं सुद्धा केले संघाला विनंती करतो की आपण अनेशजी मेंगाल यांचं सुद्धा म्हणजे त्यांनी सांगितलं सगळे बक्षिसा कलेक्ट करण्यापासून अनेशजी मेंगाल यांचं मोठं योगदान आहे. तर सर्वांनी अनेशजी मेंगालसाठी टाळ्या वाजवायच्या आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. नक्कीच या सर्व व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य आहे. त्यानंतर मुकेश मांडवे यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाली होती. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर म्हणून ही ट्रॉफी आली होती. मुकेश मांडवे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. अनेश मेंगाळ यांचा आपण सन्मान करत आहोत या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून खूप लाख मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं. त्यानंतर नरेश पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते मुकेश मांडवे यांचा सन्मान करायचा आहे. तुषार, प्रथमेश, विकास, निखिल, देवा, आपण सर्वांनी मंचावरती या. नक्कीच या ठिकाणी ज्यांनी संदीपच्या सोबत ज्यांनी चांगलं कार्य केलं, ज्यांनी संदीपला आणि या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं, तर सर्व बाबा स्पोर्ट्स खेळ संघाचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत करत आहोत. तर बाबा स्पोर्ट्स खेळ संघाचे प्लेइंग 11 आपण सर्वांनी या. प्रतिनिधी सर्व सदस्य मंडळाचे सदस्य या लवकर या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला या लवकर सर्वांचा एकत्र आपण सन्मान करत आहोत.
बाबा स्पोर्ट्स केळे संघाचे सर्व कमिटी मेंबर्स, मी गणेश मस्कर यांना विनंती करेन आपण हा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण बाबा स्पोर्ट्स केळे संघाचं स्वागत सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं खारीचा वाटा घेतला, नरेश पाटील, सन्माननीय मंगेशजी पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी मनीजी पाटील यांना विनंती करेन आपण नरेश पाटील यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. कारण आयोजक आहेत आणि आयोजकांचा सन्मान हा पाहुण्यांच्या हस्ते होणं अत्यंत गरजेचं आहे. नरेश पाटील खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली. धन्यवाद. आणि इथून जर कोणाचा आमच्याकडे स्वागत सन्मान राहिला असेल तर आम्ही क्षमस्व आहोत, कारण खूप दूरवरचं अंतर कापायचं. मापली टीमला आपण बक्षीस वितरणाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. या स्पर्धेकरिता स्वर्गीय काशीनाथ लक्ष्मण कोळी यांच्या स्मरणार्थ बाबा स्पोर्ट्स केळे आणि आम्ही केलेकर आयोजित आमदार चषक आपण पाहिलात. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असे गावातील बक्षीस जाते आहेत. सन्माननीय राजेश कोळी 10,000 रुपये, सन्माननीय विलास पाटील सन्मान चिन्ह, दिनेश पाटील चेंडू व्यवस्था, बळीराम पाटील चेंडू व्यवस्था, अनेश मेंगाळ सन्मान चिन्ह, मंगेश पाटील मॅन ऑफ द मॅच साठी चषक, त्यानंतर महेश पाटील चेंडू व्यवस्था, दीपक जाधव चेंडू व्यवस्था, मुकेश मांडवे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी आले मॅन ऑफ द मॅच चषक साठी. रमेश पाटील चेंडू व्यवस्था, अमोल पाडेकर चेंडू व्यवस्था, सौभाग्यवती मनीषाताई हरी साठे 2,000 रुपयाची देणगी. त्यानंतर प्रसाद गुरुनाथ पाटील चेंडू व्यवस्था, मयूर अशोक जाधव चेंडू व्यवस्था, अनंत भवर ग्रामपंचायत सदस्य चेंडू व्यवस्था. तर या सर्वांना आपण धन्यवाद देऊयात. ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा आयोजित केली, स्वर्गीय काशीनाथ लक्ष्मण कोळी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण आयोजित केली आणि निश्चितपणाने त्यांच्यासाठी आपण सर्वांनी 1 मिनिट स्तब्ध उभा राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्व विनंती आहे, सर्वांना शांत राहा. विनंती आहे की आपण या ठिकाणी एक श्रद्धांजली वाहत आहोत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण संपन्न केली. ओम शांती शांती. तर आता आपण जातोय बक्षीस समारंभाकडे. सेमीफायनल क्रमांक 2, सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये सामना झाला होता शांतीनगर दाभाड आणि कांदळी संघामध्ये, ज्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय गोज टू मिस्टर प्रीतम भोईर, ज्याने 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. प्रीतम भोईर आपण मंचावरती यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. सन्माननीय मयूर इंदोळे यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार देऊन प्रीतमला सन्मानित करायचा आहे. त्यानंतर फायनल मॅच, धन्यवाद डीजे. अंतिम सामना खूप महत्वाचा असतो प्रत्येक टीम साठी आणि त्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय, ज्याला पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत सामनावीर मिळाला नव्हता, परंतु अंतिम क्षणाला टॉप ऑर्डर अगदी कोसळला होता. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स मापोली संघाने गमावल्या होत्या आणि मिडल ऑर्डर मध्ये तो फलंदाज आला, त्यांनी चौफेर फलंदाजी केली आणि पुन्हा एकदा ती महापोली संघाला अगदी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. आणि असा खेळाडू आहे सैयद कुरेशी. आपण मंचावरती यायचं सैयद कुरेशी. नवनाथ मोरे यांच्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल.
सैयद कुरेशी ठरतोय अंतिम मॅच मध्ये सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सैयद कुरेशी याला दिला जाईल नवनाथ मोरे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण जातोय या ठिकाणी बेस्ट बॉलर, या स्पर्धेतला बेस्ट बॉलर आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि भल्या भल्या संघांना पराभवाच्या सामोरे नेऊन ठेवलं आणि ट्रॉफी आम्हाला आली होती उत्कृष्ट गोलंदाजाची. कैलासवासी सतीश गोरे यांच्या स्मरणार्थ धनेश गोरे, निकेत बिअर शॉपचे प्रोप्रायटर्स यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाली आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय अर्थातच स्वप्नील जाधव उद्योगपती मुंडे यांच्या माध्यमातून शूज देखील आहेत आणि आकर्षक ट्रॉफी आहे निकेत गोरे आणि त्यानंतर धनेश गोरे यांच्या माध्यमातून. तर त्या गोलंदाजाचं नाव या 4 टीम पैकी ओळखा भाऊ कोण असेल तो गोलंदाज? आवाज होऊ द्या. यस, ज्यानं पहिल्या दिवसातला खेळ आपल्या नावावरती केला, 11 विकेट ज्यानं टिपल्या, ओल्ड इज गोल्ड 40+ चा खेळाडू योगेश पाटील. सन्माननीय राजेश कोळी आणि दिनेश पाटील यांना विनंती आहे की हा पुरस्कार त्याला द्यायचा आहे. बेस्ट बॉलर आमदार चषकातला आपण पाहतो योगेश पाटील ज्याने 11 विकेट्स टिपल्या. योगेश पाटील आपण जरा थांबायचं आहे. आपण या ठिकाणी खूप सारा क्रिकेट खेळात खूप सारे वर्ष तुम्ही क्रिकेट खेळत आलास पाचापूर संघासाठी. आज आम्ही तुला 40+ मध्ये देखील खेळताना पाहत असतो, पण आजचा हा जो अवॉर्ड तुला मिळालाय त्याच्याबद्दल काय सांगशील? हा अवॉर्ड मिळाला याच्यामध्ये ते आहे का आमच्या मुलांची मेहनत पण आहे आणि मी भरपूर क्रिकेट खेळलोय. मी बिना प्रॅक्टिसचा खेळ खेळलो एवढंच. नक्कीच धन्यवाद तुमचं, आम्ही अभिनंदन करतो आणि निश्चितपणाने खूप चांगला खेळ तुमचा या ठिकाणी राहिला त्याबद्दल आपला पुन्हा एकदा अभिनंदन. आता जाऊया बेस्ट बॅटर, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली आहे, अगदी ज्याच्या जीवनातला हा पहिला अवॉर्ड असेल बेस्ट बॅट्समन स्पर्धेतला ठरलाय, कोण असेल ओळखा पाहू? आवाज होऊ द्या. या अगोदर आवाज होता पाचापूरकरांचा, आता आवाज कोणाचा आहे? मी ही ट्रॉफी देण्याकरता आमंत्रित करतोय स्वप्नील गोरे आणि नामदेव भवर आणि गणेश मस्कर यांना मी आमंत्रित करतोय. कैलासवासी सतीश गोविंद गोरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सरशिप केले. गणेश गोरे, निकेत गोरे आणि एस स्पोर्ट्स सोपान टिस्कर यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट आल्या आणि याचा दावेदार ठरलाय नो डाऊट मिस्टर वीरू पष्टे. तर वीरू पष्टेला आपण या ठिकाणी हा पुरस्कार देत आहोत. उत्कृष्ट फलंदाज आमदार चषक 2025 मधला ठरलाय. खूप खूप अभिनंदन वीरू पष्टे तुझं आणि तुझ्या संघाचं देखील. त्यामुळे निश्चितपणाने वीरू पष्टे आपण थांबायचं आहे या ठिकाणी. हा अवॉर्ड घेताना हा जीवनातला तुझ्या आय थिंक पहिला असेल आणि हा अवॉर्ड घेताना तुला कसं वाटतंय? मला या अवॉर्ड बद्दल काही बोलायचं नाहीये, मला माझ्या टीम बद्दल बोलायचं आहे. आमच्या संघातले 40+ प्लेयर सुदाम भाऊ आणि अशोक भाऊ ते आमच्यासाठी खूप मेहनत घेत असतात. ते आत्ता पण खेळायला येतात, त्यालाच माझं कौतुक वाटतं. त्यानंतर दुसरा प्रश्न, आज तू ज्या वेळेला बॅटिंग करत होता, संघ अडचणीत होता, संकटातून बाहेर काढला, संकट मोचक बनलास आणि तू संघाला विजय करून दिलास, त्यावेळेला तुझे पिताश्री या व्यासपीठावरती होते, ते आनंद घेत होते, त्यांच्याबद्दल काय सांगशील? आय थिंक तू ज्या वेळेला क्रिकेट खेळतोस तुला घरातून सपोर्ट मिळतो का? नक्कीच पप्पांचा भरपूर सपोर्ट असतो. आणि शेवटचा प्रश्न, आज ही ट्रॉफी घेऊन तू घरी जाणार आहेस, निश्चितपणाने तुझा आजचा दिवस खूप आनंदाचा जाणार आहे, तर संघाबद्दल काय सांगशील ज्या संघाने तुला खूप सपोर्ट केलाय? नक्कीच माझे सिनियर्स मला सपोर्ट करत असतात. आता आमचा विचार असेल का पुढची जे टुर्नामेंट असतील ते आम्ही नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद. तर हे होते वीरू पैष्टे जे ठरलेत या स्पर्धेतले बेस्ट बॅट्समन. अभिनंदन वीरू पैष्टे. त्यानंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज. सर्वांचं स्वप्न होतं की आम्हाला आमदार चषक खेळायचं आहे आणि आमदार चषकामध्ये मला मालिकावीर ठरायचं आहे. प्रत्येक क्रिकेटपट्टूचं स्वप्न होतं आणि आपल्याला कूलर स्पॉन्सरशिप केला होता. विशाल पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे शाखाध्यक्ष वडवली यांच्या माध्यमातून हा कूलर आपल्याला स्पॉन्सर झाला होता आणि ट्रॉफी स्पॉन्सरशिप केली होती धनेश गोरे निकेत गोरे. तर या स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल ओळखा पाहू. मी नरेश पाटील विलास पाटील अनिश मेंगाळ यांना विनंती करेन की आपण समोर यायचं आणि आपल्या शुभास्ते अवॉर्ड द्यायचा आहे. आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला ठरलाय ज्याचं नाव आहे ज्याची नावं घेतो तीच कशी काय येत आहेत. यस अरबाज पटेल. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आमदार चषक 2025 मध्ये ठरलाय अरबाज पटेल. इथे मालिकावीर ठरतोय. अनिश मेंगळ विलास पाटील नरेश पाटील आपण यायचं आहे. आकर्षक ट्रॉफी आणि कूलर देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. हे आहेत अरबाज पटेल. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीजचा मानधनी पटकावलाय आमदार चषकामध्ये. अरबाज आपण थांबायचं आहे. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड तू घेतलास. तुझा संघ खूप इन्फॉर्म आहे. या वर्षामध्ये खूप चांगला खेळ तुमच्याकडून राहिलाय. तर हे अवॉर्ड घेताना तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय. त्याच्यानंतर संघाबद्दल काय सांगशील? संघाबद्दल काय नाही, अजून 7 ट्रॉफी झाले. आम्हाला 10चा टार्गेट आहे. बघू आता पूर्ण करू. अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर हे होते अरबाज पटेल. आतापर्यंत 7 ट्रॉफी आणि आपल्या नावावरती केला. 10चा टार्गेट आहे आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना आपण देऊयात शुभेच्छा. आता जाऊयात शिस्तबद्ध संघ. ज्या संघाने इथे शिस्त दाखवली या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आयोजकांना सहकार्य केलं. ज्यांनी या आयोजकांना मोलाचं सहकार्य केलं आम्ही त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत. तर त्या संघाचं नाव आहे श्री गणेश शांतीनगर दाभाड. शिस्तप्रिय संघ ठरलाय. शिस्तबद्ध संघ ठरलाय. मी आपणास विनंती करेन कर्णधार आपण व्यासपीठावरती या. आणि मी या ठिकाणी रवींद्र पष्टे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शिस्तीचं पालन करणारा हा संघ आणि त्याचमुळे त्यांची निवड केली या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून. अभिनंदन. आणि ही दुसरा सन्मान चिन्ह त्यांनी आपल्या नावावरती केलाय. या चालू हंगामामध्ये एक शिस्तीचं पालन करणारा हा संघ. त्यानंतर 4th क्रमांकाचं पारितोषिक आपण ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाली होती आपल्याला. ज्ञानेश्वर भाऊ पष्टे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष. आणि नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 4 ट्रॉफीज आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेत. त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूयात. आणि इथून 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघ. फक्त कॅप्टन या आणि आणखीन 2 खेळाडू असतील तरी चालेल. चला यायचं आहे आपण मंचावरती. कारण या अंगामातली पहिली ट्रॉफी स्वप्नील गोरे आपण देखील त्यांच्या समोर जॉईंट व्हायचं आहे. नामदेव भवर कैलास जे आपण देखील या. दिनेश पाटील राजेश कोळी आणि मयूर हिंगोले आपण सर्वांनी या आणि देऊन आई एकविरा स्पोर्ट्स पाचापूर संघाला सन्मानित करा.
खूप खूप अभिनंदन. एकविरा स्पोर्ट्स पाचापूर या हंगामातली पहिली ट्रॉफी आपण आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहात. पुढील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ. आपण मंचावरती यायचं आहे. मी मान्यवर मनीजी पाटील, रवींद्र पष्टे साहेब, त्याच्यानंतर सन्माननीय साईनाथ भाऊ यांना विनंती करेन. गणेश मस्कर आपण देखील या. नवनाथजी मोरे आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते तिसरी क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करत आहोत श्री गणेश दाभाड शांतीनगर दाभाड संघाला. दाभाड गावामध्ये आज 3 ट्रॉफ्या जाणार म्हणजे जल्लोष हा होणार. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं या ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये दुसरी ट्रॉफी ज्यांनी नावावरती केले आणि महापिता देखील काल ते क्वालिफायर झाले होते. तिथली देखील एक ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांना प्राप्त झाली. आणि या ट्रॉफीसाठी एकदा टीम कांदळी संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या ट्रॉफीसाठी कांदळी संघ तिथे खेळू शकला नाहीये. समोरच्या संघाला विजय दिला आणि आमदार चषकामध्ये स्वप्न राखून ठेवलं. तर कैलासवासी विठ्ठल पष्टे क्रिकेट संघ कांदळी इथे ठरलाय आमदार चषकामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. राजेजी पाटील आपण, राजेजी कोळी आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपला सर्वांचा शुभ आशीर्वाद आणि शुभ खूप खूप अभिनंदन टीम कांदळी संघ. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि इथून विजय असो. द विनर आमदार चषक 2025 संघ आहे जीवी स्पोर्ट्स महापोली स्टार. द विनर टीम महापोली विनायक वाघ ज्यांनी स्पॉन्सर केला होता, संघ पुरस्कृत केला होता आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेता ठरला त्यांचा संघ. संघाचं नाव आहे जीवी स्पोर्ट्स महापोली स्टार. खूप खूप अभिनंदन टीम महापोली. आणि या ठिकाणी मंडळाच्या सदस्यांनी थांबायचं, कुणी घरी जाऊ नका. कमिटी मेंबर्स आपण जाऊ नका कुठे. नक्कीच मी सर्वांचा शब्द सुनाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष करून नवनाथ भाऊ यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला तुमच्याकडून लाभलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सर्वांना जय महाराष्ट्र. संदीप पाटील जय जय महाराष्ट्र.